नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 39व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतोय. नमस्कार डॉक्टर. आज आम्हाला अशी माहिती द्या की आई वडील ह्यांच्याशी अजिबात न पटणं हे कुंडलीमध्ये कसं बघतात? हे बघा, कुंडलीमध्ये आई म्हणजे चंद्र आणि वडील म्हणजे रवी असं ठरलेलं आहे, असं कारकत्व दिलेलं आहे. आता प्रश्न असा येतो की जेव्हा तुम्ही मुलांना वाढवता त्यावेळेला तुम्ही त्यांना फंक्शनल इंडिपेंडन्स द्यायला पाहिजे. नुसतं तुम्ही काटेकोर नियम वगैरे देत असेल, नुसतं आणि हे करू नको ते करू नको असं तुम्ही देत असेल आणि त्यांना रिस्ट्रिक्शन्स देत असेल किंवा प्रलोभन देऊन हे सांगितलेलं करा असं कंडिशन तुम्ही करून ठेवलेलं असेल तर मुलांना एक प्रमाणे सुप्त प्रमाणात विरोधाभास निर्माण होतो. आता विरोधाभास निर्माण झाला की मग तर ते त्यावेळेला अशक्त असतात, ते काही रेसिस्ट करत नाही. पण नंतर जेव्हा प्युबर्टी होते तेव्हा युथमध्ये त्यांचं ट्रान्सफर होतो त्यावेळेला ते सुप्त मन ते बाहेर पडतं. आता ह्याला कारण काय की समजा आई वडील म्हणजे त्यांचं ग्रह म्हणजे चतुर्थ स्थान असतं आणि दशमस्थान म्हणजे जे काम करतात ते. आता चतुर्थ स्थानात जर राहू किंवा केतूचा संबंध जर असेल किंवा तिथे मंगळ असेल तर आई वडिलांची इतकं पटत नाही की ते इव्हन शारीरिक हे पण करू शकतात, म्हणजे भेट पण करू शकतात, एवढ्यापर्यंत ते जात आहे. म्हणून काही वडिलांनी कसं काय करावं की मूल हे त्यांचं प्रोडक्ट आहे, ठीक आहे, पण त्याच्यावर अधिकार गाजवायला जाऊ नये. कारण हे त्यांच्या हातात नसतं. मूल होणं हे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या हातातलंच आहे, तुमचं फक्त कर्तव्य 2% आहे. एक उपनिषद आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की मूल होण्यासाठी 96% देवानी केलेलं असतं आणि ओनली यू हॅव टू 2% व्हेअर दॅट व्हॉट यू डू इज नोन टू यू. ते काय मी सांगत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अधिकार गाजवायचा नाही. मुलांना फंक्शनल इंडिपेंडन्स द्या, आनंद द्या, त्यांना ताण देऊ नका, त्यांना वाढवा आणि ते त्यांचं आयुष्य आणि ते कसं तुम्हाला सांभाळेल तसे तुमच्या वृद्धाप्यवेळी तुम्हाला सांभाळतात.